महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस डेपोतून थेट एसटी बसच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे। सोमवारी उशिरा रात्री जळगावच्या जामनेर बस डेपोतून चोरट्यांनी एक नवीन एसटी पळवली, परंतु काही अंतरावर गेल्यानंतर एसटीचा टायर पंक्चर असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आले। त्यानंतर चोरट्यांनी एसटी वाटेतच सोडून तिथून पळ काढला। हा संपूर्ण प्रकार एसटी डेपोतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा चोरट्यांनी जामनेर बस डेपोतून एक बस चोरून नेली। मात्र काही अंतरावर गेल्यावर चोरट्यांच्या लक्षात आले की ज्या बसची त्यांनी चोरी केली आहे तिचा टायर पंक्चर आहे। टायर पंक्चर असल्याचे समजताच पकडले जाण्याच्या भीतीने चोरटे बस सोडून रस्त्यातूनच पसार झाले। या संपूर्ण प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून डेपो आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत। एका वापरकर्त्याने लिहिले आहे की बरे झाले बसचा टायर पंक्चर झाला, नाहीतर चोरट्यांनी अख्खा डेपोच पळवून नेला असता। तर अजून एकाने म्हटलं आहे, नवीन एसटी बसचा टायर पंक्चर निघाला, हाच मोठा विनोद आहे। तर आणखी एकाने म्हटलं आहे, पहिल्यांदाच कुणीतरी एसटी बस चोरून नेल्याची बातमी वाचली आहे। या घटनेच्या निमित्ताने देशातील वाहन चोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। ताज्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 1 लाखांपेक्षा जास्त वाहने चोरीला जातात। यातील काही वाहने पोलिसांकडून हस्तगत केली जातात, तर अनेक वाहनांचा शोधच लागत नाही। मात्र एसटी बस चोरीला जाण्याची घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। धन्यवाद।